श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. तर आज आहे माझ्याकडे हळदी कुंकू आणि संध्याकाळी आज हळदी कुंकवाला खूप मज्जा येणार आहे. सर्व बाया संध्याकाळी हळदी कुंकवाला येणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि मी प्रत्येक वर्षाला सगळ्यात पहिले हळदी कुंकू कोणाला लावत असते हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर आज संध्याकाळी आपण भेटूया आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर सर्वात पहिले इथं मी माझी देवपूजा करून घेतली. देवपूजा केल्यानंतर मग आपल्याला सगळे कामं पटापट सुचत असतात. देवपूजा केल्याशिवाय काहीच होत नाही. तर माझी देवपूजा इथं पूर्ण झाली होती आणि यांना जायचं होतं ऑफिसला. तर यांचा नाश्ता झाला होता आणि सकाळी सकाळी तिकडच्या फ्लॅटचे टेनंट पण आले होते. त्यांचं कीज म्हणजे वॉशरूम हा लॉक झाला होता. तर त्यांचा आणि यांचा नाश्ता सोबत झाला होता दोघांचा. ते की घ्यायला आले होते, घरी चाबी घ्यायला आले होते. तर यांचा नाश्ता झाल्यानंतर मीही इथं माझा नाश्ता करून घेतला. म्हणजे कसं असतं, स्वतःला चार्ज केल्यानंतर आपण पटापट कामाला लागून जातो. आणि इथं मी बाल्कनीमध्ये इथं ही फुलमाळा टाकत होती. तर सकाळी नाश्ता केल्यानंतर मग दिवसभर नाही जेवण भेटलं तरी चालतं. तर इथं ही माझी फुलमाळा टाकली गेली आणि इथं रांगोळीही पूर्ण झाली होती. फक्त रांगोळी काढली गेली होती. पहिले रांगोळी काढून घेतली मी. तर नविका त्रिशा स्कूलमधनं यायच्या अगोदर. तर इथं हे वरती बॉर्डर राहून गेली होती पहिले. तर पहिले असं वाटत होतं की पहिले बॉर्डर काढून घ्यायला पाहिजे होती आणि मग रांगोळी काढायला पाहिजे होती, कारण की बॉर्डर काढायला खूप जास्त वेळ लागत होता. रांगोळी पुसली जाईल किंवा नाही, म्हणून बॉर्डर काढायलाही वेळ लागत होती. आणि घरामध्ये कोणी नसल्यावर किंवा कोणी आपल्याला डिस्टर्ब नाही करत तरच रांगोळी काढायला बरं असतं, कारण की त्याची फिनिशिंग वगैरे व्यवस्थित जमत नाही. आणि ज्या दिवशी काहीतरी असतं त्या दिवशी रांगोळी काढायचं म्हटलं म्हणजे हात खूप थरथर होत असतो आणि फिनिशिंगही व्यवस्थित जमत नाही. तर इथं रांगोळीही माझी काढली गेली होती. फक्त तिथं फुलं वगैरे लावायचे राहिले होते. तर मी इथं दुपारी 2-2:30 वाजले होते आणि 2-2:30 वाजेनंतर मी इथं हे हळदीचं लेपन वगैरे का करून घेतलं दरवाजाचं, कारण की मावशी आल्यानंतर, भांडेवाल्या मावशी, भांडे घासणाऱ्या मावशी आल्यानंतरच मी करून घेतलं, कारण की ते त्यांच्या साडीने पुसून घेऊन जातात. आणि जे बाहेर झाडू पोछा करणारे तो दादा येतो, भैया, तर तोही रांगोळी पुसून घेऊन जातो. म्हटलं मग आजच्या दिवस थोडं लेट करते, नाहीतर इतर वेळेस मी सकाळी सकाळीच करून घेते. परंतु ते दोघंजणी काहीतरी पुसून जातात म्हणून मग मी 2:30-2:45 करून घेतलं. हे थोडंसं लेटच केलं. तर इथं माझं हळदीचं लेपन सुरू होतं आणि त्रिशाचाही यायचा वेळ झाला असलेल्यामुळे मी त्रिशाला घ्यायला काही गेली नाही, कारण की तिला घेण्यामध्ये, नविकाला घेण्यामध्ये खूप जास्त उशीर होऊन जातो मला. आणि ऑलरेडी कामं म्हणजे हळदी कुंकू असलं की त्याशी कामं संपतच नाही, एक 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 सुरूच असतं. तर इथं 2:30-3 वाजले होते आणि त्रिशा पण येऊन गेली होती इथं. त्रिशा त्या दिवशी स्कूलला जायचं नाहीच म्हणत होती. मम्मा मी जात नाही स्कूलला, मी जात नाही, मला तुला हेल्प करायची, मला तुला हेल्प करायची. तर मी तिचं ऐकलं नाही. तिला म्हटलं तुझं एक्झामचं रिव्हिजन सुरू आहे आणि तू माझं हळदी कुंकू तुला काही कामात येणार नाही, मी माझं माझं करून घेईन. तर तिची इच्छा नाही होती. सकाळी स्कूलमध्ये जाताना ती खूप रडत होती, मला जायचं नाही आहे, मी तुझ्या हेल्पसाठी घरी थांबते, तुझ्या हेल्पसाठी घरी थांबते. पण मी ऐकलं नाही तिचं आणि तिला मी स्कूलमध्ये पाठवलं सकाळी, कारण की जेवढा वेळ ह्या स्कूलमध्ये राहतात तेवढ्या वेळ आपल्याला घरामध्ये पटापट कामं सुचत असतात. नाहीतर ह्या जर घरी राहून गेल्या तर मग काहीच कामं सुचत नाही. आणि इथं मी पूर्ण दरवाजाला हळदीला लेपन करत नाही, कारण की ते पूर्ण दरवाजाला केल्यानंतर मग काही जणी दरवाजावर पाय ठेवून जातात आणि पूर्ण घरामध्ये कधी कधी कोणाचा पाय म्हणजे हळदीचा भरून जातो आणि घरामध्ये पूर्ण हळद हळद होऊन जाते. तर मी पूर्ण उंबरठ्याला हळदीचं लेपन करत नाही. कधी कधी करते, काहीतरी जास्तच काहीतरी मोठं म्हणजे लक्ष्मीपूजन वगैरे असं काहीतरी पौर्णिमा वगैरे आहे तर हळदीचं लेपन केल्यामुळे कोणाचे पाय वगैरे भरले तर ते पूर्ण टाईल्सवर पिवळं पिवळं होऊन जातं आणि प्रत्येक वेळेस ते पुसावं लागतं. म्हणून मग मी हे थोडं शॉर्टकटच हळद लेपन करते. तर इथं मी बाहेर मोठी रांगोळी नाही काढली, कारण की लेडीजला यायला, लेडीज पण येणार होत्या सुवासिनी आणि त्यांच्यासोबत लहान मुलं पण येणार होते. तर मी इथं बॉर्डर रांगोळी काढून घेतली फक्त, कारण की प्रत्येकाला सांगावं लागतं खाली रांगोळी बघ, खाली रांगोळी बघ, आणि ते आलेल्या सुवासिनीचं मन दुखवताना ते चांगलं वाटत नाही. म्हणून बाहेर मोठी रांगोळी न काढता मी इथंच छोटी रांगोळी काढून घेतली. तर इथं मी लिहिलं होतं सौभाग्याचं लेणं, आग्रहाचं येणं. इकडच्या साईडला लिहिलं आहे शृंगार साजरा आणि त्या बाजूने लिहिलेलं आहे मी की सुहासिनीचा चुडा असं लिहिलं होतं. तर अशी छोटी बॉर्डर बॉर्डर रांगोळी काढून घेतली की मग येणाऱ्या
येणाऱ्या जाणाऱ्याला पण काही प्रॉब्लेम येत नाही आणि सौभाग्याचा चुडा, सुवासिनीचा नाही, सौभाग्याचा चुडा. तर येणाऱ्या जाणाऱ्याला पण काही प्रॉब्लेम येत नाही आणि रांगोळीही पुसली जात नाही, नाहीतर ते पाय भरून आल्यानंतर पूर्ण घरामध्ये कचकच होत असतो. तर इथं काईट लावायचे राहिले होते माझे. म्हटलं काईट थोडे लेट लावेल, कारण की ते काईट लावल्यानंतर कधी-कधी ते खाली पडून येतात, म्हणून मला लावायला भीती वाटत होती आणि त्याच्यामुळे रांगोळी वगैरे पुसली जाईल. तरी मी 2-3 चिकटपट्टी म्हणजे आपला टेप लावला होता मी. पण तरीही मला असं भीती वाटत होती की ते पडून नको यायला पाहिजे खाली रांगोळीवर म्हणून. तर मला इथं नविकाने खूप जास्त हेल्प केली. काहीतरी आणून द्यायला, ठेवायला, लावायला. नविकाची खूप हेल्प झाली त्या दिवशी. त्रिशा स्कूलला गेली असल्यामुळे, नाहीतर त्रिशानेही मला हेल्प केली असती. पण नविका म्हणजे कधी-कधी कसं असतं ना, आपण मुलं छोटे असतात वयाने, पण कधी-कधी त्यांची बुद्धी पण खूप छान चालत असते. तिने मला 1-2 गोष्टी खूप छान सजेस्ट केल्या. तर मी इथं मॉपने रांगोळी काही घर काही पुसलं नाही, कारण की कचं-कचं रांगोळीचं लागत होतं. म्हटलं हाताने पुसलेलंच छान वाटेल. आणि इथं हे संध्याकाळचं 6:30 वाजले होते. तर इथं मी पूर्ण तुम्हाला माझं डेकोरेशन केलेलं दाखवून देते एकदा, की पूर्ण डेकोरेशन खूप सुंदर दिसत होतं. 6:30 पावणे 7 वाजले होते. लक्ष्मी येण्याचा टाईम होता आणि सुहासिनी येणार होत्या. त्याच्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी आपल्या घरामध्ये त्यांचं आगमन होणार होतं आणि अतिथी देवो भव म्हणतात त्याप्रमाणे कोणीतरी अतिथी येणार आहेत. आपल्याला हे शो ऑफ करायचा नसतो, काहीतरी दाखवायचं नसतं, पण कोणीतरी आपल्या घरी येणार आहे, त्यांचं रिस्पेक्ट करणं हे आपलं काम असतं. त्याच्यामुळे छान डेकोरेशन करून घेतलं होतं मी इथं. खूप छान दिसत होतं. घरही खूप छान वाटत होतं संध्याकाळच्या वेळेस, की काहीतरी खूप मोठा कार्यक्रम आहे असं वाटत होतं. खूप सुंदर वाटत होतं. दिवे मी 6:15 वाजेचे दिवे लावून दिले होते, कारण बाहेर अंधार पडून गेलं होतं. म्हटलं थोडेसे दिवे लावलेलेच बरे. तर इथं मी छान छोट्या स्तूपमध्ये सगळं सुवासिनीचा साज ठेवला होता. मंगळसूत्र, नथ वगैरे असं, आणि रांगोळी पण खूप छान दिसत होती. तर फुलं मी संध्याकाळी 4:30-5 वाजता फुलांचं डेकोरेशन करायला घेतलं होतं. कारण की असं वाटत होतं की संध्याकाळी जर कधी 4:30-5ला घेतलं डेकोरेशन करायला फुलांचं, तर फुलं जास्त खराब होणार नाही. आणि आजचा माझा हळदी-कुंकवाचा लूक असाच काही होता. छान तयार झाली होती मी. वेळात वेळ काढून सगळं आवरल्यानंतर सुहासिनी येण्याचा पण टाईम झाला होता आणि साडी पण खूप छान दिसत होती. तर अशा साड्या आपल्याला जास्त सहसा कुठे काही वापरायला भेटत नाही, म्हणून मग मी हळदी-कुंकवालाच ती यूज करून घेतली. तर मी तुम्हाला सकाळीच म्हटली होती, की मी हळदी-कुंकू सगळ्यात पहिले प्रत्येक वर्षाला कोणाला करत असते, सुहासिनी येण्याच्या अगोदर. तर मी लक्ष्मी मातेला आणि अन्नपूर्णा मातेला करते आणि त्यांना म्हणत असते पूजा करताना, की कुणाच्या ना कुणाच्या रूपात आई लक्ष्मी अशीच येत जा, मुलाबाळांना सुखी ठेव, मला अखंड सौभाग्य दे, तुझी पूजा करून घे, सोनं चांदीचा प्रकाश पडू दे, दूध तुपत्याची लयलूट होऊ दे, भरली घागर घरात राहू दे, तेल तुपाचा दिवा तुझला दिसू दे, माझा नमस्कार तुला असो, तुझा आशीर्वाद मला मिळो, हीच माझी प्रार्थना, अशी मी लक्ष्मी मातेला म्हणत असते. गणपतीला आवडतो दुर्वा, विष्णूला आवडते तुळशी, योगेशरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. वा वा. तर इथं सुवासिनी यायलाही सुरुवात झाली होती. 7:15 वाजले असतील. तर सुवासिनी पण आल्या होत्या आणि आता माझ्या हळदी कुंकवाला सुरुवात होणार आहे. तर त्या म्हणत होत्या डेकोरेशन छान केलं आहे असं म्हणून, आणि साडी पण त्यांना आवडली. तर सगळ्या माझ्या ह्या प्रेमाच्या आणि जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत. सगळ्याजणी एकमेकांना खूप जीव लावत असतो, एकमेकांना प्रेम देत असतो आणि बाहेर फक्त हाय बाय असं आम्ही भेटत असतो. मुलांना शाळेमध्ये स्कूलला पोचवायला वगैरे जातो तेव्हा. पण एकत्र जमतो तेव्हा खूप छान गप्पा होत असतात, काहीतरी मनातल्या गोष्टी निघत असतात. तर इथं माझं हळदी-कुंकू सुरू झालं होतं आणि मी हळदी-कुंकवाला एक गेम ठेवला होता.
म्हणजे गेम असा होता की मी गेम नाही म्हणता येणार, पण मी एक चिठ्ठी काढायला सांगितली आणि प्रत्येकाला चिठ्ठीमध्ये जे वाण येईल ते वाण मी देणार होती. असं मी सिलेक्ट केलं होतं की 3 प्रकारचे वाण आणली होती आणि 3 प्रकारच्या वाणमध्ये ज्याला जे येईल ते मी दिलं. तर एक वाण होतं बरणी, लोणच्याची बरणी येते आपली ती. दुसरं वाण होतं हँडबॅग आणि तिसरं 4 वाण होते सॉरी आणि तिसरं वाण होतं चहाचा ट्रे आणि चौथं वाण होतं जे आपण गणपती डेकोरेशनला वगैरे करत असतो, ठेवत असतो काहीतरी सिल्वर कोटिंगचं ते वाण. असे 4 टाईपचे वाण आणले होते आणि ज्याला जे येईल ते वाण मी दिलं इथं. हे बघा, मी ह्या मताशी सहमत आहे, की मैत्रिणी ह्या 100 मैत्रिणी करण्यापेक्षा 10च मैत्रिणी करा. पण त्या खूप मोजक्या मैत्रिणी जरी केल्या तरी त्या जीवाभावाच्या असतात. कारण की बघा, आमचा ग्रुप हा असा आहे, आमचा ग्रुप असण्यापेक्षा किंवा माझ्या जेवढ्या पण सगळ्या मैत्रिणी आहेत, त्या सगळ्या आम्ही सगळ्या एकमेकांच्या बहिणींप्रमाणे आम्ही एकमेकांना वागत असतो. जरी दूर म्हणजे लांब पुण्यामध्ये आपलं नातेवाईक जवळचं असं कोणी जरी नसलं, तरीसुद्धा त्या जीवाभावाच्या असतात. जरी माझ्याकडे हळदी-कुंकू होतं, तरी पण माझ्या 2-3 मैत्रिणींचा मला फोन आला, "का गं आवरलं गेलं का? आम्ही येऊ का हेल्पला?" बघा, जरी त्या हेल्पला येत नसतात, जरी त्या मदतीला नसतात येत, जरी त्यांनी फॉर्मॅलिटी पूर्ण केली किंवा मनापासून विचारलं आणि आपण त्यांना नाही येऊ दिलं, तरी आपल्यासाठी ते ऐकल्यानंतर खूप जास्त असं मन भरून येतं, की मी घरी आवरते आणि यांना तिकडं असं वाटतंय, की राखीची फजिती होत असेल किंवा राखीला मदतीची गरज असेल, तर तरीसुद्धा त्या तिकडनं मला फोन करतात. कारण की मी जर इकडं आवरत असेल किंवा त्या तिकडे आवरत असतील तर आमच्या मनांमध्ये एकमेकांविषयी विचार असतो की हिची आज फजिती होत असेल, हिला आज घाई होणार असेल. तर अशाच मैत्रिणी जमा करा, अशाच मैत्रिणींशी मैत्री ठेवा की 100 करण्यापेक्षा 10च करा, पण त्या आपल्या जीवाभावाच्या असल्या पाहिजे, असं तरी माझं मत आहे. चाफा चावला चाफा चालला चाफा बोलला माझ्याशिवाय जमेल बापरे. लाल साडीला हिरवे हिरवे थाट सचिनरावांशी बांधली संसाराची गाठ. हे दाखव
इंद्रधनुष्याचा पट्टा विशाल नाव घेते. शिवाजी महाराजांनी राज्य केले, शक्तीपेक्षा युक्तीने, रोहितचं नाव घेते, प्रेमापेक्षा भक्ती. बारी. तर ही आहे माझी वहिनी, लहान भावाची मिसेस. ही IT इंजिनियर आहे आणि फर्स्ट टाईम ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर ही इथंच राहते पुण्यामध्ये. माझा भाऊ आणि वहिनी दोघं इथंच राहतात पुण्यामध्ये. तर ती संध्याकाळी 5:30 वाजेला ऑफिसमधनं आली मला हेल्प करण्यासाठी आणि यांनाही घरी जायचं होतं. तर ह्या म्हटल्या एकदा फोटो काढून घेऊ आणि सगळ्यांना बाय बाय करून घेऊ. तर यांना घरी जायची घाई लागत होती. तर इथं वाजले होते रात्रीचे 1:15 आणि सगळेजणी घरी गेल्यानंतर आम्ही जेवणं वगैरे केले आणि मी आंघोळ वगैरे केल्यानंतर मग घरातली सगळी साफसफाई करून घेतली आणि रात्रीच झाडू पोछा करून घेतला. थोडा वरवर पोछा मारून घेतला. रात्री पोछा मारत नाही हे मलाही माहिती आहे, घर पुसत नाही असं म्हणून. पण लहान मुलांमुळे सगळं घर वगैरे सगळं चिकट सगळं झालं होतं. म्हटलं सकाळी झोपेमधनं उठल्यावर परत तेच डोळ्यासमोर दिसायचं, म्हणून मग मी रात्रीच बरोबर पोछा करून घेतला. किचन ओटा वगैरे सगळं साफ करून घेतलं. तर इथं रात्री वाजले होते 2:15 आणि खूप उशीर झाला होता, कारण भाऊ वहिनी पण थांबले आणि सगळेजणी बसलो, गप्पा मारल्या, जेवणं वगैरे केले सगळ्यांनी. तर उशीर झाला होता आणि मीही थोडं मला थकलेल्यासारखं वाटत होतं. तर हळूहळू चालत होतं. पहिले घर पूर्ण क्लीन करून घेतलं, घरातला पूर्ण पसारा आवरून घेतला आणि मग झाडू पोछा केल्यानंतर मला झोपायला जायचं होतं. थकवा पण खूप आला होता. तर इथं वाजले होते खूप जास्त टाईम झाला होता. टाईम सांगायला काही अंदाजच नाही आहे, खूप जास्त उशीर झाला होता आणि सकाळी भांडेवाल्या मावशी येणार होत्या, तर त्यांनाही मला हळदी-कुंकू करायचं होतं. तर मी आज त्यांना हळदी-कुंकू केलं नाही, कारण की सकाळी दिवसभर माझीही धावपळ होती. म्हटलं मावशींना दुसऱ्या दिवशी करेल, कारण पहिले मला लक्ष्मीला आणि अन्नपूर्णेला हळदी-कुंकू करायचं असतं. म्हणून मग मी लक्ष्मी, अन्नपूर्णा, मग येणाऱ्या संध्याकाळच्या सुवासिनी आणि मग इथं आलेल्या मावशी भांडे घासायला आल्या होत्या दुसऱ्या दिवशी. तर मावशींनाच दुपारी 2 वाजेला हळदी-कुंकू करून घेतलं. कारण की आपण सगळ्यांकडे हळदी-कुंकवाला जात असतो आणि त्याही आपल्या घरामध्ये येणाऱ्या एक सुवासिनी असतात आणि त्या मला कधी-कधी माझ्या आईसारख्या वाटतात. माझ्या आईचं एज पण असंच आहे आणि त्या माझ्या मुलींना पण खूप जास्त प्रेम देतात, खूप जास्त माया लावतात माझ्या मुलींना. त्याच्यामुळे जशी मला माझी आई वाटते, जशा त्या माझ्याही माझ्या मुलींना माया लावते, प्रेम लावते, तसंच त्यांनाही दोघी मुलींचं खूप जास्त कौतुक आहे. तर त्यांनाही मी हळदी-कुंकू करून घेतलं आणि थोडं स्वीट होतं, तर ते गोड देऊन दिलं त्यांना. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? श्री स्वामी समर्थ.